अल्तमश जरीवाला प्रभाग क्रमांक 12 मधून उमेदवारीवर ठाम। मला पूर्ण विश्वास आहे की पक्ष यावेळी मला संधी देणार आणि त्या संधीचं सोनं करून मी नक्की दाखवणार आहे। जर पक्षाने तिकीट नाही दिला तर अपक्ष उमेदवारी करणार। पक्षाने संधी नाही पण दिली तरी पण मी अपक्ष म्हणून या भागातून निवडणूक लढवणारच आहे, हे त्याच्यावर मी ठाम आहे। नमस्कार, युथ मीडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण पाहतोय सध्या अहिल्यानगर महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू झालेली आहे। 15 जानेवारीला निवडणूक आहे आणि 16 जानेवारीला त्याचा निकाल लागणार आहे। सध्या आपण आशा टाकीस चौकात आहोत आणि आपल्यासोबत युवा नेते अल्तमश जरीवाला आहेत, जे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अनेक दिवसांपासून त्या पक्षासोबत आहेत आणि त्यांनी समाजासाठी विविध प्रश्न उठवले, विविध समस्यांवरती त्यांनी आवाज उठवला, तसेच समाजासाठी ते नेहमी झटताना आपल्याला दिसले। अल्तमशजी, खूप खूप स्वागत आहे। कसं पाहता आगामी निवडणुकीकडे पाहिलं तर पक्षासोबत आपण एवढ्या दिवसापासून आहात, पक्षासाठी एकनिष्ठ आहात, तर निश्चितच हे निश्चित आहे की पक्षाचं तिकीट तुम्हालाच मिळणार आहे। तर कसं पाहता आणि कसं सामोरं जाणार आहात निवडणुकीला? यावेळी माझी पक्षाने तर मला तर खूप पूर्ण विश्वास आहे पक्ष मला यावेळी पूर्ण संधी देणार आहे। कारण मी फक्त एका समाजासाठी नाही, पूर्ण नगर शहरामध्ये माझं काम आहे, त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की पक्ष यावेळी मला संधी देणार आणि त्या संधीचं सोनं करून मी नक्की दाखवणार आहे। आणि यावेळेस माझी तयारी मागील 5-6 वर्षापासून माझी या ग्राउंड लेवलवर याची तयारी आहे। तर प्रत्येक भागात आपण 12 नंबरमध्ये जसं आपण बघत आहे, मागच्या वेळेस जे काही इकडे जे नगरसेवक होते त्यांनी आता असे जे काम करायला पाहिजे होते ते काम पूर्ण झालेले नाही आहे। तर मला पूर्ण ह्या भागाच्या पूर्ण जाणीव आहे, पूर्ण समस्याची जाणीव आहे, पूर्ण या जेवढे आहे पूर्ण भागात मी पूर्ण A to Z पूर्ण भागमध्ये या कामं पण आज सुरुवात केलेली आहे। माझ्या स्वतः खर्चाने आणि महापालिकेच्या मार्फत ते प्रश्न पण सोडवणूक केलेली आहे खूप अजूनपर्यंत। तर मला खूप अजून जे आहे समस्या या सोडवण्याकरिता मी या भागातून मी प्रभाग क्रमांक 12 मधून सर्वसाधारण ड मधून मी उमेदवारी निश्चित करणार आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मी यावेळेस निवडणूक लढवणार आहे। निश्चितच आपण या ठिकाणी पाहतो पक्षासोबत काम करत असताना तुम्ही अनेक आंदोलनामध्ये आम्हाला दिसलात, अनेक समस्यांवरती काम केलं आपण। तर आता प्रभाग क्रमांक 12 मधून जे आपण निवडणूक लढवणार आहात, प्रभागाच्या मुख्य समस्या कोणत्या तुम्हाला वाटतात आणि गेल्या अनेक वर्षात ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांच्या माध्यमातून किती प्रश्न यातले सुटलेले आहेत असं तुम्हाला वाटतं किंवा सुटलेली नाही आहेत असं तुम्हाला वाटतं? समस्या पाहायला गेलं तर सर्वात जास्त मुख्य समस्या म्हणजे इकडं पिण्याच्या पाण्याची आहे, गटर लाईनचे आहे, ड्रेनेज लाईनचे आहे, जे पूर्ण तुटलेले गेले आहे। मागील वेळ काही खूप वर्षापासून जे अजूनपर्यंत तसेच आहे। तर यावेळेस फक्त समस्या सोडवण्याच्या नाही तर खूप असे मुख्य प्रश्न पण आहे जे आपलं तो बघत आहे। जे इकडं विजेचे प्रश्न आहे, ते विजे तार जे अंडरग्राऊंडमध्ये वायरिंग करायला पाहिजे होते ते पण नाही अजून इकडे नगर शहरामध्ये। मधील काळात ते सुरू झालं होतं काम, तर काही लोकांनी लोकांनी ते काम बंद पाडून ते तसंच सोडलं आहे। ते असं खूप काही प्रश्न आहे नगर शहरामध्ये जे आपण प्रभाग क्रमांक 12 मध्ये जर रस्त्याचे प्रश्न आहे, लाईटचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर आपले जे पिण्याच्या पाण्याचे तसंच मला सांगितलं आहे। आता खूप आहे, अजून खूप मूलभूत सुविधा खूप आहे जे आपल्याला सोडायचं आहे इकडे। निश्चितच आपण या ठिकाणी पाहतो की ज्या प्रभावीपणे तुम्ही मागं काम केलं पक्षासाठी, पक्षाने जर तिकीट नाकारलं तर पुढची भूमिका काय आपण ठेवलेली आहे? मला तर असं पूर्ण विश्वास आहे पक्ष मला तिकीट नाकारण्याचा असं माझं काहीच नाही आहे। कारण माझं कामच म्हणजे एवढं आहे की पक्षाने तर मला तर नाही असं वाटतं की पक्ष मला तिकीट नाकारणार आहे। परंतु जर पक्षाने मला संधी दिली तर त्याच्या संधीचं सोनं करून मी दाखवणार आहे। आणि पक्षाने संधी नाही पण दिली तरी पण मी अपक्ष म्हणून या भागातून निवडणूक लढवणारच आहे, हे त्याच्यावर मी ठाम आहे। निश्चितच आपल्यासोबत अल्तमश जरीवाला होते। जसं मी सांगितलं आपण आशा टाकीस चौकात आहोत आणि हीच ती चहाची टपरी आहे जिथून अनेक राजकीय चर्चा होत असतात आणि आज आपण अल्तमश जरीवाला यांच्यासोबत चर्चा केलेली आहे। एकंदरीत जरीवाला यांच्या उमेदवारीला घेऊन प्रभाग क्रमांक 12 मधील नागरिकांना काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका।